आपण सध्या ही जी केळी जी ज्या बेडवर लावलेली ती बेड पाहताय. ही जी बेड आहेत ते गेल्या 8 वर्षापासून जसेच तसे आहेत. म्हणजे बेड केल्यानंतर त्यांनी 8 वर्षामध्ये कधी त्याला हात लावलेला नाही, मोडलेला नाही. शून्य मशागत पद्धतीनं ही शेती आहे. आणि ही शून्य मशागत जी शेती करतात ते आहेत नौशाद खान पठाण, यवतमाळ तालुक्यातील वाई हातोला या गावचे ते शेतकरी जरी असले तरी ते जिल्हा परिषदला शिक्षक पण आहेत आणि एक अभ्यासू शेतकरी आहेत ते. तर आपण या शून्य मशागत शेतीकडे ते कसे वळले त्याच्याविषयी आपण आज माहिती घेणार आहोत. नौशाद, नमस्कार. नमस्कार साहेब. तर ही तुम्ही सांगत होता की ही 8 वर्षापासून बेड मी मोडलेले नाहीत. Yes. या पद्धतीकडे म्हणजे कमीत कमी मशागत किंवा शून्य मशागत म्हणा तुम्ही ते कसे वळले तुम्ही? सर्व शेतकरी मित्रांना मी सांगू इच्छितो की माझ्याकडे ही 6.5 एकर जी शेती होती तर याच्यामध्ये बैल नव्हते. आणि मी सुरुवातीला जेव्हा 2012मध्ये खरबुजाचं पीक घेतलं तर त्या खरबुजाचं पीक घेत असताना मल्चिंग केलेलं होतं. जर भाड्याने त्या काळात म्हणजे इथून 10-11 वर्षापूर्वी बैल सहज सोपेस्कर मिळत होते. परंतु जर आपण त्याच्यात मशागत केली किंवा कोणत्याही प्रकारची वखरणी वगैरे केली तर तो मल्चिंग पेपर फाटेल. त्या भीतीने त्याच्यात कधीच बैल टाकले नाही. पण पहिल्याच पावसाळ्यात मला हे लक्षात आलं की जे तण नाशकाने आपण 2 मल्चिंग पेपरच्या मधातला जो भाग आपण तणनाशकाने मारतो आहे तर तिची जी जमीन आहे तर कुठेतरी 5व्या-6व्या वर्गात वाचलं होतं की जो काही काडी कचरा असतो त्याचं कंपोस्ट खत बनतं. आणि तिथून मग ते लक्षात आलं की जे काही आपण तणनाशकाने गवत कुजवतो आहे किंवा गवत मारतो आहे तर ते 1-1.5 महिन्यानंतर तिथे राहत नव्हतं, संपून जात होतं. म्हणजे कुठेतरी त्याचं खत बनते या हिशोबानं ते सगळं सुरू झालं होतं. आणि नंतर मागच्या 3-4 वर्षामध्ये व्हॉट्सअपच्या माध्यमातून आदरणीय चिपळूणकर साहेबांसोबत परिचय झाला. कोल्हापूरचे. आणि त्यांनी सांगितलं की तू जे काही करतो आहे तर याला एक नाव आहे आणि याला शून्य मशागत शेती म्हटलं जातं. तुम्ही ज्यावेळेस सुरू केलं त्यावेळेस तुम्हाला ही कल्पना नव्हती? नाही, तब्बल 12 वर्ष पूर्वीपासून जेव्हा शेती सुरू केली होती तर तेव्हा काहीही नव्हतं. मी कपाशीचे पूर्ण झाडाच्या झाडं, पपईचे पूर्ण झाडाच्या झाडं या जमिनीमध्ये दाबले. कधीच पपई पण पूर्ण दाबली. इथून 2 एकर बाजूला जो प्लॉट होता तर तो मी 4 महिने पावसाळ्यात खाली ठेवला. सगळे मला हसत होते की बा पावसाळ्यात या व्यक्तीनं म्हणजे इतका हा फळबाग घेणारा शेतकरी पण पावसाळ्यासारखे 4 महिने हा खाली ठेवतोय. परंतु ते पूर्ण प्रमाणात डिस्ट्रॉय झाले नव्हते किंवा संपले नव्हते. त्याच्यामुळे मी ते 4 महिने म्हणजे 4 महिने खाली ठेवलं आणि नंतर त्याच्यावर खरबूज लावलं. जी तुमचं अंतर आहे 2 बेड मधलं किती आहे? हे 5 फुटाचं अंतर आहे. 5 फुटाचं आहे अंतर. 5 फुटावर तुमचे बेड आहेत हे. तर ही जी बेड तुमची आता 8 वर्षापासून मोडे नाहीत तर ह्याच्यावर कोणती पिकं घेतलेली तुम्ही? उत्पन्न काय आलेलं आहे? याच्या पूर्वी उत्पन्नापेक्षा पहिला एक फायदा सांगतो की जवळपास 7-8 वर्षापासून ही बेड मोडल्या गेली नाही या 3.5 एकर क्षेत्रातली. आणि वरचं जे 3 एकर क्षेत्र आहे तिथली बेड जी आहे तर ती 3-4 वर्षापासून तशीच आहे. तर सर्वात महत्त्वाचा म्हणजे माझा दरवर्षी एकरी 5,000 ते 7,000 रुपयाचा जो खर्च आहे मशागतीचा तर तो उरलेला आहे. आता हा जो कॅमेरामध्ये तुम्हाला पूर्ण केळीचा प्लॉट दिसतो आहे तर या केळीच्या प्लॉटमध्ये एकदाही पोंग्यात अडी आलेली नाहीये. पानावर जी बारीक अडी येते जी इमॅमेक्टिन सारख्या घातक कीटकनाशकाने मारावी लागते तर तीही आलेली नाहीये. आणि हा जो प्लॉट आहे हा फक्त साध्या NPKच्या फर्टिगेशनवर आहे. कुठेच मला म्हणजे कोणत्याच अन्नद्रव्याची कमतरता वगैरे जाणवली नाही. त्याच्यानंतर या बेडमध्ये मी हळदीचं विक्रमी उत्पादन घेतलं. मला एकरी 51 क्विंटल हळद पिकली, सुकलेली हळद. म्हणजे प्रेक्षकांना असं वाटेल की बा 51 क्विंटल ओली हळद, पण 1 एकरामध्ये म्हणजे 1 एकरामध्ये मला 248 क्विंटल ओली हळद पिकली होती. आणि ती प्रक्रिया करून मार्केटमध्ये नेली तर 51 क्विंटल भरली होती. त्याच्यानंतर माझ्याकडे 2 कोरोनाच्या ज्या आपत्ती आल्या होत्या त्याच्या मधात एक पपईचा प्लॉट होता. म्हणजे पहिली लाट संपल्यानंतर प्लॉट सुरू झाला, दुसरी लाट संपल्याच्या पूर्वी तो संपला. तर त्या लाटेच्या मधात जवळपास 110 टन 2 एकरामध्ये मला पपई झाली होती. आमच्या भागात 2-4 प्लॉट होते परंतु सगळे प्लॉट व्हायरसने म्हणजे खराब झाले होते. परंतु शून्य मशागत तंत्राने केलेला जो पपईचा प्लॉट होता तर तो तब्बल 110 टन माल देऊन गेला होता, पपई देऊन गेला होता. आणि
पुन्हा एकदा सांगतो की आज मला केळी करून 3-4 महिने झालेले आहे. समजा हा केळीचा माझा पहिलाच अनुभव आहे, परंतु पपई आणि केळी ही दोन्ही पिकं बिना फवारणीने येऊ शकते, हे मला या शून्य मशागत तंत्राने सांगितलं. ही 3 पिकं तुम्ही सांगितली आतापर्यंत. आणखी ते टरबूज, खरबूज मी तब्बल 10 ते 12 वर्ष लगातार टरबूज आणि खरबूज घेत होतो. ऑक्टोबरमध्ये मी खरबूज घ्यायचो, त्याच बेडवर मग मी टरबूज घ्यायचो. जेव्हा कपाशीवर बोंडअळी सारखे रोग नव्हते तोपर्यंत 2014-15 पर्यंत मी कपाशीही घेतली. कपाशीचंही जवळपास 23-24 क्विंटलपर्यंत विक्रमी उत्पादन आलं होतं. त्याच्यानंतर मग मी पपईकडे वळलो, कारण कुठेतरी फवारणी जर नाही केली तर पपईचाही जो साधारण खर्च आहे तर तो फर्टिगेशनचा आणि रोपांचा तो 50-60 हजाराच्या वर जात नाही, आणि कपाशीचाही तितकाच खर्च होता. परंतु येणारं जे उत्पादन होतं ते कपाशी आणि पपईची कुठेच तुलना होऊ शकत नव्हती, कारण 55-60 टन जर एकरी पपई निघत असेल आणि साधारणतः 10 रुपयाचाही सरासरी भाव भेटला तर 5-7 लाख रुपये सहज पपईमध्ये एकरी होतात. तुम्ही पिकं घेता तर याच्यामध्ये तण येत असणार आहेत. मग ही तण जे आहेत त्याचं व्यवस्थापन तुम्हाला कशाने करतात? तणनाशकाचा उपयोग करतो. माझ्या जमिनीमध्ये गेल्या 12 वर्षापासून ग्लायफोसेट आणि पॅराकॉट डिक्लोराइड ही 2 जी तणनाशके आहे जी रोपावर पडू न देता फवारल्या जातात, तर ती मी फवारतो आहे. लोकांचा असा खूप मोठा गैरसमज असतो की राऊंड अप, ग्लायसेल सारखी जी तणनाशकं आहे तर ती जमीन खराब करतात आणि जमीन नापीक होते, परंतु हा उभा पीक, हा जो खेळीचा प्लॉट आहे जो कॅमेऱ्यामध्ये दिसतो आहे, तर तो हे सांगू शकतो की कोणत्याच प्रकारचा म्हणजे जमिनीमध्ये याचं काहीही साईड इफेक्ट झालेलं नाही आहे. त्यानंतर पेंडामेथिलिन सारखी प्री इमर्जिंग तणनाशकं वापरतो. सोयाबीन करत असताना ऑथॉरिटी नेक्स्ट सारखे जे तणनाशक आता चांगले बाजारात आलेले आहे, यावर्षी आणखी 70-80 दिवसाचं एक अवकिरा आणि किंबो आलेला आहे, तर ते सुद्धा यूज करण्याचा म्हणजे आमचे जे काही ग्रुप्स आहे शेतकऱ्यांचे, तर त्याच्यामार्फत हे सगळे ट्रायल्स सुरू आहे. फक्त पाहणाऱ्या प्रेक्षकांना एकच विनंती की जो काही तणनाशकांचा दुष्परिणाम जमिनीवर होतो असं जेव्हा सांगितल्या जाते, तर एकच आहे साहेब की तणनाशकं जर नसती तर शेतकऱ्यांची जी शेतं आहे तर ती पडीक पडली असती, कारण मजुरांचा इतका प्रॉब्लेम आहे. आता माझ्याकडे पूर्ण 3.5 एकरचा हा 5000 झाडांचा बगीचा आहे केळीचा. माणूस नाही आहे माझ्याकडे, आणि पूर्ण उन्हाळाभर मी एकटा याला पाणी देत होतो, याचं संगोपन करत होतो. इतका माणसांचा जो आहे प्रॉब्लेम आमच्याकडे आहे, आणि हा प्रॉब्लेम महाराष्ट्रात काय भारतात कुठेही असेलच असं मला वाटते. तर त्याच्यावर ही शून्य मशागत शेती जी आहे तर हा एक रामबाण उपाय आजच्या काळात. आता तुम्ही 8 वर्षापासून तुम्ही सगळी तण जमिनीत जिरवलेली आहेत, आणि त्याची मुळं वगैरे सगळी आता जर कॅमेरा तुम्ही इकडे कराल तर हे जे ढेंचा लावला होता केळीसाठी, हे जे खोड दिसत आहे तुम्हाला, तर हा ढेंचा लावला होता, आम्ही वरून कट केला. आता ढेंच्याचं एक वैशिष्ट्य असं की एक विशिष्ट वयोमानानंतर त्याला जर कट केलं तर शेंडे फुटत नाही. या खोडाला जे आहे शेंडे फुटले नाहीये, तर हा खोडही इथेच आहे. प्रत्येक केळीच्या झाडाजवळ जर तुम्ही जाल तर ही ढेंच्याची खोड सुद्धा इथेच आहे. याचं जे सेंद्रिय कर्ब आता त्या झाडाला मिळेल किंवा जे काही हे कुजेल आणि त्याच्यापासून जे काही त्या झाडाला मिळेल ते झाडासाठीच राहील. शून्य मशागत तंत्राद्वारे हळद होऊ शकत नाही, कारण ते कंदवर्गीय पीक आहे, त्याच्यासाठी जमीन उकरावी लागते असं बऱ्याच लोकांचं म्हणणं येतं. परंतु आम्ही जी हळदही घेतली तर आमच्याकडे महागाव तालुका म्हणून यवतमाळ जिल्ह्यात तालुका आहे, तिकडले मजूर येतात आणि ते टिकासीनं फक्त कंद उखरतात. फक्त कंद काढतात. म्हणजे हा जो केळीचा प्लॉट लावला तर 28 फेब्रुवारी 2023ला माझी हळद काढणं सुरू झाली, आणि हा जो प्लॉट आहे हा 2-3 मार्चपर्यंत माझा लागून पूर्ण झाला होता. म्हणजे अगदी 3 दिवसात. ज्या दिवशी 1 एकर हळद काढणं व्हायची त्या दिवशी मी लॅटरल टाकायचो आणि दुसऱ्या दिवशी त्याला पाणी देऊन लागवण करायचो. म्हणजे हळद सुद्धा या तंत्राने घेता येते. फक्त आपली मानसिकता पाहिजे की ते बेड तसेच ठेवायचे आहे, आणि जे हळदीचे कंद आहे तर ते फक्त तुम्ही टिकासीनं काढण्याची तुमची मानसिकता असली पाहिजे. तसे ट्रेन मजूर तुमच्याकडे असले पाहिजे. इथे जवळपास हळद निघालेली आहे. आता मला बऱ्याच लोकांनी म्हटलं की जमिनीमध्ये 10-12 क्विंटल हळद असेल तुझ्या, पण 10 क्विंटल जरी ओली हळद असेल आणि त्याची सुकून 2 क्विंटल होत असेल, 10-12 हजार रुपयाची ती हळद माझी जमिनीमध्ये गेली असेल. परंतु या प्लॉटची जर हलवाहलव केली असती आणि या प्लॉटवर जर काही रोग आले असते किंवा अळी आली असती, जे काही आहे, तर या प्लॉटला त्या 10-12 हजार रुपयाचे फवारे मला लागले असते. मशागत करण्याचा खर्च वेगळा झाला असता.
आणि आणखी एक मागच्या वर्षीचं ऑब्झर्वेशन आहे माझं की कुजलेली जी हळदीची जी कंद असतात तर त्याच्यामध्ये गांडुळांचे गुच्छेच्या गुच्छे मला दिसलेले आहेत. त्याचं अन्न कुजलं तर तर अन्न म्हणून हां, असते. तर हळद जे आहे कदाचित त्यांचं आवडीचं अन्न असावं किंवा जसं आपल्या आहारामध्ये गोड पदार्थ असतात हां. किंवा त्यांना ते कधीच खायला मिळत नाही हां. तसं ते काहीतरी असावं जेणेकरून ती कुजलेली कंद गांडूळ खूप चांगल्या म्हणजे आवडीने खातात. आता तुम्ही तण पण जमिनीला देताय, हो. खोड पण जमिनीला देताय पिकाचं, आणि हो. पिकाची मुळं पण जमिनीला देताय, त्याच्यामुळे तुमचा सेंद्रिय कर्ब वाढलेला असेल. यस तर काय काय माती परीक्षण वगैरे काय बघितलं? साहेब, मी माती परीक्षण केलेलं नाही आहे, पण एक छोटंसं ऑब्झर्वेशन सांगतो की आजच्या घडीला समजा हे पूर्ण जे क्षेत्र आहे तर ते सुकून आहे. हेच जर पाऊस येऊन असता तर जागोजागी सूक्ष्म जीवांनी माती वर आणलेली आपल्याला पाहायला मिळते. बरं. आणि तिथूनच मी ते ऑब्झर्व करत असतो की बा सूक्ष्म जीवांची जी प्रक्रिया आहे हां. तर ती सुरू आहे. कुठेतरी जर जास्त ओल असेल तर मी तुम्हाला ते दाखवू शकेल काय झालं की तिथं? सूक्ष्म जीवांनी ते हे केलेलं असतं, म्हणजे जसं गांडूळ खत तयार होतं ना हां, हां, त्या मातीवर पद्धतीचं असतं. कदाचित समोर वॉल असेल तर मी सांगेल तुम्हाला. एक मिनिट. चालण्या फिरण्याची जागा ही चाकानी कडक आहे, परंतु ही जी पावडर आता तयार झालेली आहे ही जी पावडर इथे जागोजागी तयार झालेली आहे तर ही गांडुळाची नाही आहे. ही गांडुळाची जर पावडर असती तर याचे जे दाणे आहे ते खूप मोठे राहिले असते, परंतु ही सूक्ष्मजीवांची पावडर आहे 100%. मी कधीच म्हणजे ते पाहिलेलं नाही आहे, परंतु हा असा प्रकार मला जागोजागी पूर्ण पावसाळ्यात दिसतो. हा पावडर जेव्हा चिपळूणकर साहेब माझ्या शेतात आले होते तर त्यांनीही नोटीस केला होता की तुमच्या जमिनीमध्ये फार सूक्ष्मजीव आहे. समजा काडीने जरी आपण विचार केला तर हे सगळं सूक्ष्मजीवांनी तयार केलेली पावडर आहे. हे इतक्या कडक जमिनीमध्ये हे सूक्ष्मजीव कार्यरत आहे. आतमध्ये तर खूप सारे असतात. शेतकऱ्याचा एक प्रश्न असतो जी, म्हणजे SRT वर किंवा शून्य मशागत आधारित बेड मोडायचे नाही, तसेच ठेवायचे. हां हां. मग त्यामुळे ते कडक होत असतील असं त्यांचा म्हणणं असतं. हो. तर तुमचा काय अनुभव आहे? नाही साहेब, जर हे कडक असते तर आता आपण जिथे उभे आहो तिथे आपण जर याला दाबलं तर आपला पाय त्याच्यामध्ये जातो. जर म्हणजे ते हाताने उकळतं काय? हातानं उखरता येतं. हे कधीही पूर्ण उन्हाळ्यामध्ये जरी तुम्ही हे झाले तरी ही जी जमीन आहे तर ही किती म्हणजे कशीही उखरता येते आणि किती सारी माती येते आणि ढेकला पडत नाही. हे आपण असं जरी दाबलं आणि त्याच्यानंतर याला जर प्रेस केलं, साधारणतः जी माती असते नॉर्मल शेतीमधली तिला जर आपण असं पकडलं आणि घट्ट केलं की त्याचा गळा बनतो. आता मी पूर्ण ताकद लावतोय. ही पूर्ण ताकद लावून हा गळा बनला. पूर्ण आणखी डबल ताकद लावली. याला जर घासलं मी पुन्हा तर पुन्हा याचा मोकळी झाली. चिकटपणा अजिबात राहत नाही. आणि सेंद्रिय कर्ब वाढल्यामुळेच होत असेल ना? बिलकुल 100%. मातीची रचनाच बदलते. मातीची रचना बदलते. आता हे जे माती आहे तर याचे कणच इतके बारीक आहे की समजा जर याच्यातले ठोकळ पदार्थ जर काढले तर हे गांडूळ खत म्हणूनही आपण विकू शकतो. इतकं ते म्हणजे लोकांना ओळखू येणार नाही. सजीव झाली. आणि हे हाताला खूप नरम आहे, सॉफ्ट आहे. आणि जेव्हा आपण चालतो, चुकीने यावर्षी उन्हाळ्यामध्ये बाजूला हिरवा चारा नव्हता तर 2 ढोरं माझ्या शेतामध्ये घुसली होती. तर ते जेव्हा त्या रानातून उन्हाळ्यात चालत होती तर उन्हाळ्यातही 2-2 इंचापर्यंत त्यांचे जे पाया आहेत ते खुरा ज्या होत्या तर त्या गळत होत्या. इतकं नरमपणा या जमिनीमध्ये. यस बिलकुल प्रश्न. आता ही तुमची गेल्या वर्षी हळद लावली त्याचीच बोल आहे का? हा, हे हळद आहे. बऱ्याच लोकांनी मला म्हटलं होतं की पंजी वगैरे हाकलून ही हळद काढून घ्या, पण त्या 10-12 क्विंटलच्या लालसेत मला माझे बेड जे आहे ते मोडायची नव्हती. म्हणजे त्याच्यामुळे त्याचा कंद काढल्यानंतर काही थोडेफार एकट दुक्कट जे राहतात आता याला जरी खोदलं तर याच्यातून काही फार मोठं येणार नाही. म्हणजे काहीच नसतं. हे एखादा कंद वगैरे राहत असतो आणि त्याचेच 2-4 फुटवे निघून जातात, बाकी काहीच नाही. याचा हा कोंब काढून घेतला की ते आतमध्ये 10-12 क्विंटल जे आहे ते हे होईल. आणखी एक ऑब्झर्वेशन आहे की हळदीच्या नंतर जे काही पीक आपण घेतो, समजा कपाशीचं घ्या किंवा आता मी केळीचं घेतलं आहे, तर कुठेतरी ते खूप चांगल्या पद्धतीने येतं. म्हणजे त्याच्यावर रोगराई वगैरे कमी असते. कदाचित हळद आपल्यामध्येच एक अँटीबायोटिक आहे. बेवड चांगला होतो. आणि या पूर्ण बेडमध्ये हळदीचे कंद निघाले आहे, पण हळदीचा जो रूट झोन आहे तर तो तसाच राहिला. मुळं त्याच्यातच आहे. आणि जी आपली SRT तंत्राची जी काही बेसिक गोष्ट आहे किंवा जे काही बेसिक तत्व आहे तर ते असंच आहे की मुळाच आपल्याला आतमध्ये कुजवायच्या. कारण सर्वात जास्त मोठा जो सेंद्रिय कर्ब आहे तर तो त्या मुळांद्वारेच आपल्याला मिळत आहे. जर म्हणजे ही जरी खुपटं हे केली आपण, आता सूक्ष्मजीव जास्त असण्याचंही एक हे करतो की आता साधारणतः 1.5 महिना झाला आहे या ढेंच्याला आपण कापून घेतलं, पण याला जर उखरलं तर याची कुजण्याची क्रिया जी आहे ही आतमधून सुरू झालेली आहे.
कॅमेरा घ्या जवळ. आणि जवळ किती काय हे बघा, हे जे कुजण्याची क्रिया आहे याच्या रूट्स, तर ही सुरू झालेली आहे. हे कुजणं सुरू झालेलं आहे. जर हे असं नसतं तर हे तुटून आलं नसतं, हे पूर्ण उपळून आलं असतं. इकडे हां, हे बघा, हे कुजलेलं आहे. हे कुजलेलं आहे. हे बघा, याच्यात एक गांडूळ आहे. हे गांडुळाची विष्ठा दिसत आहे. म्हणजे याच्यामध्ये ते सगळं सुरू झालेलं आहे. हे जर सुरू नसतं झालं तर हे तुटून नसतं आलं. पुन्हा एकदा आणखी एखादा खोड आपण उपडून पाहूया. पहा, एकही खोड असा खालून वरपर्यंत येत नाहीये. इथं गांडूळ पण असतील बघा. पाऊस असता तर दिसले असते साहेब. ते पाऊस नाही आहे, तो एक म्हणजे प्रॉब्लेम आहे. गांडुळांची संख्या तर आहेच जमिनीमध्ये, पण ते आता ऍक्च्युअल मध्ये कुठे दिसतात तो एक महत्वाचा मुद्दा आहे. हे जे केळी लावलेली तुम्ही, ही किती वर्ष ठेवणार आहे का एकच वर्ष? आता नाही, आता हे सर 3 बहार घेणार समजा. हा मुख्यवाला आणि याच्यानंतर आणखी 2, आणखी याचे 2 खोडवे घेणार आपण. 2 खोडवे घेणार. यस. आणि मग आता हे जे केळी घेतल्यानंतर मग ही केळीचे मग कंद पण बाहेर काढावे लागतील, कसे काढणार? नाही, आता याच्यामध्ये म्हणजे कुठेतरी इंटरनेटवर वाचण्यात आलं की सर्वात जास्त मोठ्या प्रमाणात जर एखादं पीक जमिनीला परत केल्यावर सेंद्रिय कर्ब मिळत असेल तर ती केळी आहे. तर याच्यामध्ये बेसिक असं आहे की जेव्हा याच्यातला घड निघणार, तर केळीमध्ये घड निघाल्यावर त्याला वर कोंब येत नाही त्या झाडाला. म्हणजे हे जे झाड आहे, हे घ्या इकडे कॅमेरा, हे जे झाड आहे तर याचं घड आपण काढून घेणार आणि मग हा जो पाला आहे तो हिरवा राहतो. तर हा फक्त पाला याचा तोडायचा. हे जे खोड आहे हे जशाच तसं ठेवायचं, तसंच ते तिथंच सुकून जाणार. त्याच्या बाजूला जो हा फुटवा आला आहे, हा 1 फुटवा आपण वाढवणार. ठीक आहे. तो फुटवा वाढवल्यानंतर त्याच्यातून पुन्हा घड घेणार. तोपर्यंत हा कुजून जाणार, हा तयार होणार. ठीक आहे. मग हा तयार झाल्यानंतर यांनी घड फेकला की याला मग पुन्हा वरून त्याचे पानं वगैरे कट करून घेणार, तो घड काढून घेणार आणि तिसरा फुटवा आपण हे करणार. आता याच्यामध्ये एक असं शास्त्र आहे की याला कट केलं, याला थोडंसं छिद्र केलं आणि याच्यात जर चिमूटभर युरिया टाकला तर हे जे कोंब आहे ते तिथंच मरून जातं. बरं. हे डबल येणार नाही. मग असे जितकेही कोंब आपल्या शेतामध्ये आहे तर त्याच्यावर ग्लायफोसेटचा वापर करायचा, एक हेवी डोस द्यायचा 200-250 मिलीचा. आणि जिथे जिथे ते फुटवे निघतात तर ते काढून म्हणजे त्याला छिद्र मारायचे आणि त्याच्यात युरिया टाकून द्यायचा, ते मरून जातात. ते मेले की मग आपण सरळ आणखी पीक लावू शकतो. आणि लावलेल्या पिकामध्ये आता याच्यानंतर समजा जर हा प्लॉट फेब्रुवारी 2025 किंवा त्या काळात वगैरे संपेल, 3रा बहार याचा, म्हणजे आता हा प्लॉट सुरू होईल साधारणतः जानेवारीमध्ये, जानेवारी-फेब्रुवारीमध्ये चालेल. त्याच्यानंतर तिथून आणखी 3.5 महिन्यांनी निस्वन होईल आणि समोरची निस्वन आणखी डिसेंबरमध्ये होईल. म्हणजे साधारणतः मार्च-एप्रिलपर्यंत हा प्लॉट संपेल 2025 मध्ये. तर त्यावेळेस मग ते या 2 झाडाच्या मधात एक पपईचं झाड लावून द्यायचं. हे जे खोड आहे हे असेच राहतील, हे कुजतील. जिथे जिथे कोंब येतील तिथे तिथे युरिया टाकून त्याला डिस्ट्रॉय करायचं. हा जो झाड आहे याचं जे कंद आहे हे एवढं मोठं तयार होईल. मग एवढं मोठं कंद जेव्हा ते कुजेल तर त्याचाच जो काही सेंद्रिय कर्ब आहे तर तो त्या पपईच्या झाडाला मिळेल. कशासाठी लावले होते काय? हे ढेंच्याची झाडं होती आपली. हे जे बुडके आताच आपण उपडले आणि हे कुजण्याची प्रक्रिया झाली. तर हे साधारणतः आपण 15 मार्चला लावले होते. आमच्या विदर्भात साधारणतः टेम्परेचर जे असतं तर ते 45 डिग्री पर्यंत असतं. हा जो बगीचा तुम्ही पाहताय हा 45 डिग्री मध्ये सर्व्हाइव्ह केलेला आहे. ही केळी जी आहे ती पहिल्यांदाच मी लावलेली. तर त्याला सावली म्हणून पश्चिम दिशेला हे लावण्यात आलं होतं, जेणेकरून दुपारची जी कडक ऊन असते. किती बिया टाकल्या होत्या? 5-7 बिया टाकल्या होत्या एक सर्कल राऊंड मध्ये. आणि मग ती मोठी झाली होती. हेतू 2 होते, एक तर सावली होईल आणि दुसरं म्हणजे त्याचे जे बुडं आहे, आता हे जे बुडं आपण पाहतोय सगळे हे, तर हे बुडं जे आहे तर हे कुजल्यानंतर त्या झाडाला त्याचं सेंद्रिय कर्ब होईल. हे छाटूनही जमा नाही केलं, हे इथेच ठेवलं. आणखी एक ऑब्झर्वेशन आहे टरबूज खरबुजाचं, की टरबूज खरबुजाच्या ज्या वेली आहे, लोक म्हणतात की त्या रोगग्रस्त असतात तर त्या तिथेच टाकू नये. त्या पद्धतीने त्या वेली ज्या सुकलेल्या आम्ही मधातल्या बेडवर टाकायचो आणि त्याच्यानंतर खरबुजाच्या त्या शेवटी रोग येतो, त्याच्यावर डाउनी वगैरे पावडर येऊन जाते. तर त्या वेली जेव्हा आम्ही मधात ठेवत होतो तर त्या तशाच कुजून जात होत्या समोरच्या टरबुजाच्या पिकापर्यंत. त्याचा इफेक्ट टरबुजावर होत नव्हता. लोक मिरचीची झाडं तोडून बाहेर फेकून देतात, पपईची झाडं बाहेर फेकून देतात. आता ही केळी जे आहे तर हेही लोक खूप सारे, जसं आता जिथे कुठे बल्कमध्ये होत असेल तिथे, तर हे तोडण्यापेक्षा याचा फक्त पाला तोडायचा,
तो पाला पण इथेच खोडतात, टाकायचा. पाला तिथेच मधात टाकून Mulching होऊन द्यायचं, जाते. मल्चिंग होऊन जातं. हा. आणि त्याच्यानंतर मग ते जे खोड आहे तर ते हळूहळू कुजत जातं. हा. त्याचा सेंद्रिय कर्ब त्याच्याच लहान भावाला, त्याच्याच पिलाला होतो. हा. आणि चांगल्या पद्धतीने हेही हा. डेव्हलप होतं, तेही डेव्हलप. नांदेडमध्ये शून्य मशागतवर केळी लागवड करतात गेल्या 3 वर्षापासून. अच्छा. प्रकाश देशमुख म्हणण्यात अच्छा. आहे ते. हम्म, तर ते काय करतात, ते हे सगळे केळीचे खोड, खोड हा. आहेत, खांब हा. आहेत, हम्म. ते तोडून ह्या मधल्या लाईन मध्ये टाकतात. अच्छा. मधल्या लाईन मध्ये टाकतात आणि ते जागेवरच कुजू देतात ते. अच्छा अच्छा. हा हा. ते पण प्रॅक्टिस आहे. हो. तुमचा नवीन ह्याच्यामध्ये अनुभव तुम्ही कुठेतरी वाचलाय तर हो, हो. खोड पण तसं हळूहळू जाईल, हो, कुजेल हो. ते, तर ते पण करता येईल. बरोबर आहे. आणि मेन प्रश्न जो शेतकऱ्याचा होता केळीमधला, हम्म. की हे जे काढल्यानंतर कोंब फुटतात ह्याला, हम्म. तर ही कशी घालवायची, हा हा. तर तुम्ही ते पण मला आज नवीन शिकायला मिळालं की त्यामध्ये युरियाचा वापर करू शकता किंवा ग्लायफोसेटचा जास्त डोस मध्ये फवारलं. नाही, ग्लायफोसेट जे आहे तर ते ग्लायफोसेट जर पूर्ण प्लॉट तुम्हाला डिस्ट्रॉय करायचा आहे हं. तर तुम्ही ग्लायफोसेट फवारायचं. या बुडावर जर ग्लायफोसेट फवारलं तर ते रूट मध्ये जाणार आणि या झाडाला खराब करणार. हा. म्हणून जर तुम्हाला पूर्ण प्लॉट डिस्ट्रॉय करायचा आहे तर हेवी डोस मध्ये त्यावेळेस करू शकता. हा. पण जर आता तुम्हाला Heavy dose म्हणजे किती? 200 ते 250 मिलीपर्यंत एका पंपाला. हा. त्याच्यानंतर जर तुम्हाला आताच याला म्हणजे संपवायचं आहे तर याला कट केलं, याच्यात एखाद्या ताराने किंवा सलाखीने असं छिद्र मारलं आणि चिमूटभर त्याच्यात युरिया टाकला की ते तिथेच ड्राय होते. त्याचे 2 फायदे आहे, झाडालाही युरिया भेटते हा. आणि ते झाडही नष्ट होते. फुटवा पण येतो. फुटवा पण, हा, हे जे येणारा फुटवा आहे तर हा पण नष्ट होतो. बरं. फक्त एवढं आहे की जर तुम्ही या पद्धतीने ते फुटवे नष्ट करत असाल तर ड्रिपने जे काही तुम्ही 4-5 किलो नत्र आठवड्याला देत असाल किंवा नत्रयुक्त कोणतंही खत देत असाल तर ते शेतकऱ्यांना बंद करावं लागेल. बंद कारण हेही नत्रच होईल, कारण हे कुजल्यानंतर जे नायट्रोजन आहे ते कुठेतरी त्या झाडाला मिळणारच आहे, पाण्याने किंवा दिलेल्या पाण्याने वगैरे. हे कुजल्यानंतर ते हळूहळू खाली येईल आणि ते जमिनीत जाईल आणि ते झाडाला मिळेल. बरं. चिमूट भर जर 2-3 फुटवे असेल आणि एवढं जर आपण युरिया टाकला तर तो इतका मोठा युरिया त्या एकाच झाडाला जाईल. तर त्याच्यामुळे ड्रीप मधून जे काही तुम्ही फर्टिगेशन करत असाल युरियाचं त्याची गरज किंवा कॅल्शियम नायट्रेट आहे किंवा 13-0-45 आहे तर ते थांबून द्यावं लागेल. SRT वर किंवा शून्य मशागतीवर केळी लागवड करणारे मी दुसरे शेतकरी आतापर्यंत पाहिले. एक नांदेडमधले प्रकाश देशमुख आहेत, भोकर तालुक्यातले, आणि यवतमाळमधले हे नौशाद खान पठाण. तर SRT वर केळी येऊ शकते आणि तुमची हळदसुद्धा येऊ शकते. बऱ्याच जरा प्रश्न पडतो की आम्हाला हळद घेता येईल का, तर बरेच जण म्हणतात घेता येत नाही. परंतु ती काढण्याची जर टेक्निक जर तुम्ही शिकून घेतली तर निश्चित अद्रक घेता येईल, हळद घेता येईल आणि केळी पण घेता येईल. तर चांगल्या पद्धतीची तुम्ही माहिती दिली. आणि एक ऑब्झर्वेशन राहिला आणखी, एक मुद्दा क्लिअर आणखी करायचा आहे. बरेच लोक म्हणतात की पपईची फळबाग आणि केळीची जी फळबाग आहे, जेव्हा त्याला खूप मोठ्या प्रमाणात फळं लागतात तर ते झाड गंडलतात. परंतु शून्य मशागतीमध्ये झाड गंडलत नाही आणि रूट झोन इतका पॉवरफुल असतो, पडत नाही. जर तुमचं केळीचं झाड पडेल तर ते इथून पडेल, खालून पडणार नाही. त्याच्यामुळे आपण मोडेल, कारण त्या वजनाने. त्याच्यासाठी तुम्हाला बांबू वगैरे लावावे लागतील, तो विषय नाही. परंतु इथून असं मुळासकट पडत नाही, कारण रूट झोन जो आहे तर तो फार स्ट्रॉंग असतो. आणि झाडाला जर आपण भर दिली नाही तर तो वरून मुळ्या काढतो आणि आपला आधार स्वतः क्रिएट करतो. इथे कुठेतरी मी जेव्हा हे फुटवे कापणं सुरू होते तर त्यावेळेस मला ते ऑब्झर्व करण्यात आलं माझ्या. त्याच्यानंतर पपईमध्ये मी ऑब्झर्व केलं आहे की वरून मुळ्या निघतात. एखादं जे पिंपळाचं झाड, वडाचं झाड असते त्याला वरून मुळ्या असतात, कारण ते झाड इतकं मोठं असते की ते आपलं बॅलन्सिंग स्वतः करतं. तर त्याच्यामुळे हे उगीच भर लावणं, बेडचा वापर पाण्याचा योग्य निचरा होण्यासाठी शेतकरी बांधवांनी करावा, ना की ते भर लावणं आणि ह्या सगळ्या गोष्टीसाठी. हे एक ऑब्झर्वेशन राहिलं होतं. तर खूप चांगली माहिती तुम्ही SRTच्या बाबतीत नवीन आम्हाला शिकायला मिळालं, माहिती चांगली दिली, त्याबद्दल तुमचं धन्यवाद. धन्यवाद.